नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आज आपण चाललोय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडला। आणि आता आम्ही पुण्यामधून निघलोय। आता भोरमध्ये भोरच्या घाटात वगैरे पोहोचले आम्ही। आणि आता इथं भोरचा डॅम आहे मागं, आणि आताच सनराईज झालाय मस्तपैकी, बघू शकता आम्ही। आणि सकाळ सकाळी आमचा चष्मा तुटला, हे बघा। मित्रांनो, आत्ता आपण इकडे पोहोचलोय बोरच्या खोलदरीत। लय मोठं आहे माहिती का, इकडं परत इकडे बघू शकता, एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे। जय बजरंगा। फोटो काढायचे मस्त काढू ना फोटो। छत्रपती संभाजी महाराज की जय। जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय। गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आपण। तर गड चढायचा आपल्याला। ह्या बसमध्ये आलोय आम्ही आता चाललोय, निघालोय मित्रांनो। आलोय पायथ्याशी, आम्ही निघालो गडावर। इकडं वरती गड आहे आणि आम्ही निघालोय। गड किल्ले आतापर्यंत केलेले आहेत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक कण सुद्धा प्लास्टिकचा तिनं गडावरती टाकलेला नाही। तिच्याकडून आपण एक गोष्ट घेण्यासारखी, ती म्हणजे प्लास्टिक मुक्त सगळे दुर्ग आपले। तर एवढ्या लहानशा मुलीला हे कळतं, तर आपल्याला का अजूनपर्यंत कळत नाहीये। तिच्याकडून खूप मोठी गोष्ट शिकण्यासारखी। एवढी लहान मुलगी असून 200 दुर्ग आतापर्यंत तिनं सर केलेले आहे। त्याचा विचार केला पाहिजे। आणि आपण सुद्धा प्लास्टिक मुक्त रायगड आणि प्लास्टिक मुक्त आपले गड किल्ले हे नक्कीच वापरलं पाहिजे। धन्यवाद। जय शिवराय। मित्रांनो, बरोबर इथे कसे चढतात, शॉर्टकट केला इथं। मित्रांनो, आत्ताशी इथं पोचलो, एवढ्या खालनं आलो इथून। लोक दिसत असतील तुम्हाला, तिथून एवढा गड चढून इकडं आलो। अजून एवढं वरती जायचं आहे आम्हाला तिकडे। इकडे समोर काय दिसतंय बघा, हे आपलं टकमक टोक। अरे मित्रांनो जिजाऊ यांची पालखी आली।
इथं आपला महादरवाजा बनवला जातो. मित्रांनो फायनली आपण वरती पोचलेलो आहोत. तर बघू शकता बघा हा अख्खा रायगड आहे आपला. थोडेसे पायऱ्या राहिलेले आहेत ते पण आता संपतील आणि आपण फायनली वरती पोहोचू. हे आपला हत्ती तलाव. आता जास्त पाऊस नाही म्हणजे जरा आटलेला आहे पण आता काहीच दिवसात आपला हत्ती तलाव पूर्णपणे भरणार आहे. बघू शकता इथे सगळे आपले हत्ती महाराजांनी जे गडावर होते ते सगळे इथे पाणी किंवा आंघोळ करायला यायचे. तर मित्रांनो फायनली आपण वरती पोचलेलो आहोत आणि हा आपला महाराजांचा स्मारक. महादेव तळेकर, संदीप चौगले, इकडं आपल्याला जिजाऊ साहेब आणि महाराज आपापले वॉकी टॉकी घेऊन जायचे. दोघे सुद्धा बघायला मिळतात. समिती सदस्य. तर मित्रांनो हा आपला बाजारपेठ जिथं सगळी लोक घोड्यावर बाजार करायचे त्यामुळे एवढे मोठे मोठे हे दिसतात आपल्याला. भरपूर मोठं बाजारपेठ आहे हा. महाराजांच्या काळात खूप सारी लोक इथं येऊन आपला बाजार करायचे. पालखीवर येऊन सुद्धा बाजार करायचे. तर हा आहे आपला रायगडावरचा बाजारपेठ. तर मित्रांनो हा आपला टकमक टोक. जास्त गर्दी असल्यामुळे टकमक टोक बंद ठेवण्यात आलं. जो कोणी गुन्हा करायचा त्याला इथलं खाली टाकून दिलं जायचं, कडेलोट केलं जायचं. हा आपला टकमक टोक. कारण तुम्ही घरी पंचपक्वान्न खात असाल पण इथं जे जेवणाचं फिलिंग आहे ना ते तुम्हाला घरीसुद्धा नाही येणार आहे. इकडे टकमक टोक, इकडं मित्र आणि इकडं जेवण. स्वराज्य चालणार ती 200 गड किल्ले सरकार ती पोरगी पण आली ना बारकी. व्हिडिओ काढला की मी तिचा. सर्विका मात्र एवढीच आहे पण 200 गड गेले की घरचे पण तसे तिचे पाठवतात. आवड पण घरातलं कोणतरी पाहिजे ना सोबत असलं पाहिजे, नेणारे पाहिजेत. आपण 200 गड फिरायचं म्हटलं तर 200 गड फिरल्यावर सगळं पाहिजे एवढं लहान वयात म्हणलं रेकॉर्ड केला ना. मित्रांनो जरा आराम करायला जरा झोपलेला आहे मी तर. मस्तपैकी सावली आहे झाडाची. मी जरा पडलो, जरा झोप काढतो. रातभर जागरण करायचं आहे. आता मस्तपैकी झोप काढून मग नंतर आपण मर्दानी खेळतो पाहिजे. मित्रांनो सगळेजण बसून घेतलेले आहेत. थोड्याच वेळात आता चालू होणार आहे आपला मर्दानी खेळ. बघू शकता.
ड्रोन मोजा घेतात फक्त तुम्ही आता तुम्हाला ड्रोन दाखवतो बघा बघा ड्रोन बघा बघा इकडे बघा इकडे परत इकडे दिसत नाही बघा इथे घ्या परत तिकडे ड्रोन बघा किती फक्त ड्रोन जय महासाहेब आहेत मित्रांनो महासाहेब आले